तर मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर 28 जूनला रात्री 3:06 पौर्णिमा प्रारंभ होत आहे आणि 29 तारखेला म्हणजे सोमवारी वटपौर्णिमा आहे. तसेच पौर्णिमा समाप्ती ही पहाटे 5:26 मंगळवारी आहे. तर पहा, मुला मुलींचं वय वाढत चाललेलं आहे. योग्य स्थळ येत आहेत, पण कुठेतरी बोलणे अडकते आहे. पत्रिका जुळत नाहीये किंवा सर्व काही नीट होऊ नये, लग्न ऐनवेळी मोडत आहे. जर तुमच्याही मुला मुलींच्या विवाहात सतत अडचणी किंवा विनाकारण उशीर होत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास असा महत्त्वाचा ठरणार आहे. सोमवारी आलेली आहे वटपौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा केल्या तर त्याचा जास्तीत जास्त फळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्याला फक्त कापूर आणि लवंग या ठिकाणी जाळायचे आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असतील, मंगल दोष असू द्या, राहू केतू शनीची काही साडेसती असू द्या, तर ती दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. कारण बघा, पौर्णिमेच्या दिवशी कापूर वापरून केले जाणारे उपाय आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे मानले जातात. विवाह जुळण्यात येणारे अडथळे, दोष किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी पौर्णिमेला काही विशेष उपाय हे केले जातात. विवाहाचे योग लवकर येण्यासाठी पौर्णिमेला तुम्ही काही उपाय देखील, काही सेवा देखील करायचे आहेत, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे 21 दिवसामध्येच ठरेल. म्हणजे 21 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील. हा पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला मानला जातो. मुला मुलींच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहाचे योग लवकर येण्यासाठी पौर्णिमेला काही विशेष उपाय हे केले जातात. तर बघा, हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलगी किंवा मुलगा असेल तर त्यांनी केला तर अतिशय उत्तम आहे. तर मुलांनी काय करायचं आहे, जर हा उपाय करत असेल तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला बरोबर हळद टाकायची आहे आणि कापूर आहे तर त्याची पावडर देखील तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे, किंवा कापुराचं तेल असेल तर ते देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे. कारण या पाण्याने स्नान केल्याने शरीराभोवती जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती नष्ट होते, मानसिक शांतता मिळते आणि कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते. त्यानंतर मुलांनी स्वच्छ कपडे घालायचे आहेत, म्हणजे शक्य असेल तर पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. आणि मग तुम्हाला एक स्वच्छ तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे हळदीचं पाणी आहे तर ते सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि आपल्या लग्नाबद्दल प्रार्थना करायची आहे. याच्यानंतर जर मुलाचे आई वडील हा उपाय करत असेल किंवा मुलाचा भाऊ करत असेल, वहिनी करत असेल, बहीण करत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, सकाळी लवकर आंघोळ करायची आहे. आंघोळ केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि मग तुम्हाला तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे तुम्हाला हळद मिक्स करायची आहे आणि हळदीच्या साह्याने तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहेत. दरवाजाच्या दोन्ही साईडला तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहेत. आणि यामुळे तुमच्यावर जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन विवाहाचे मार्ग मोकळे होत असतात. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जायचं आहे. तिथे आपले इष्टदेव आहेत, कुलदेव आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहेत. तर तिथे प्रथम तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तसेच तुम्हाला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला पिवळी फुले असतील ती अर्पण करायची आहेत, पिवळी मिठाई असेल तर ती अर्पण करायची आहेत. आणि मग तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. तसेच तुम्हाला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. तिथे बसायचं आहे, एखादी तुळशीची माळ घ्यायची आहे आणि तिच्या साह्याने तुम्हाला जप करायचा आहे. जर तुम्हाला 108 वेळा हा मंत्र जप करणे शक्य नसेल तर मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल. नंतर बघा, तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे की तुम्हाला तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिवेमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर प्रदक्षिणा मारायची. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि तुळशी मातेसमोर तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. जर जागा नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवतीच 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत किंवा 3 प्रदक्षिणा मारल्या तरी देखील चालेल, पण तो मंत्र तुम्हाला व्यवस्थितपणे बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये
आणि तुम्हाला त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत, लवंगा फुलवाल्या टाकायच्या आहेत आणि भीमसेनी कापूरच तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तिथे तुम्हाला तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्याचा धूर पूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. म्हणजे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हा धूर आहे तर तो फिरवायचा आहे. यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, वाईट दोष आहेत, वाईट शक्ती आहेत तर त्या दूर होऊन विवाहाचे मार्ग हे मोकळे होतात. तसेच तुमच्या मुलांचा बेडरूम वगैरे असेल तर तिथे देखील ही जी मातीची पंती आहे तर ती तुम्हाला पूर्ण त्याच्या रूममध्ये फिरवायची आहे, जेणेकरून मुलांच्यावरती जी काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आहेत तर ते दूर होऊन मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होत असतात. तुम्हाला सोमवार आहे आणि पौर्णिमा देखील आहे तर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जाता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला बेलाची पानं आहेत तर ती 5 बेलाची पानं घ्यायची आहेत, एखादी मातीची पंती घ्यायची आहे, कापूर थोडंसं घ्यायचं आहे, भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे आणि लवंगा घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की महादेवांच्या शिवपिंडीवरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करता वेळेस तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर जे बेलपानं आपण आणलेले आहेत तर ते बेलपानं शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी आपण घरून मातीची पंती घेतली आहे त्याच्यामध्ये भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत, कापूर टाकायचा आहे आणि मग तो कापूर आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर तुम्हाला शिवपिंडीवरती पूर्ण मंदिरामध्ये तुम्हाला त्याचा धूर होईल अशा पद्धतीने तुम्हाला कापूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. ज्या प्रकारे हा कापूर जळत असो त्या प्रकारेच मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, ते काही संकट आहेत, अडचणी आहेत तर त्या पूर्ण त्या कापरासोबत जळून जाणार आहेत आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होणार आहे. आणि मग याच्यानंतर जर मुलाचे आईवडील हा उपाय करत असेल तर त्यांनी आपल्या मुलांसाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. आणि जर हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलाने देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही अडचणी येत आहेत, लग्नात विलंब होत आहे तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे आणि मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळू दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. कारण भगवान शिव आणि माता पार्वती हे सुखी दाम्पत्याचे प्रतीक आहे. म्हणून पौर्णिमेला त्यांची पूजा केल्याने विवाहामधील सर्व अडथळे आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होऊन मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे 21 दिवसामध्येच निर्माण होतील. तसेच बघा, तुम्हाला शक्य असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी अगोदर महादेवांच्या मंदिरामध्ये यायचं आहे. बेलाची पानं घ्यायची आहेत 5 आणि तुम्हाला पांढरी फुलं घ्यायची आहेत आणि मग तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये यायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. तर बघा, आपला हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात पौर्णिमेच्या तिथीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरपूर मानले जाते. या दिवशी कापूर आणि लवंगाचा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच बघा, मुला-मुलींच्या लग्नासाठी हा उपाय का केला जातो त्याचे मुख्य कारण बघा म्हणजे नकारात्मकता आणि वास्तुदोष देखील दूर करणे. अनेकदा कुंडलीतील दोषामुळे किंवा घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोष ठरत आलेले लग्न मोडतात किंवा बोलणी पुढे सरकत नाही. कापूर आणि लवंग एकच जाळल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि वातावरण पवित्र होते. तसेच बघा, ग्रहांची अनुकूलता देखील होते. म्हणजे लवंग ही राहू केतूचे दोष शांत करण्यासाठी प्रभावी मानले जातात आणि कापूर हा शुक्र आणि चंद्राशी संबंधित आहे. पौर्णिमेला चंद्र आपल्या पूर्ण कलाने युक्त असतो. या दिवशी हा उपाय केल्याने कुंडलीतील विवाह कार्यात अडथळे आणणारे हे ग्रह शांत होतात. विवाहाच्या मार्गात येणारे अडचणी, संकटे, नजरदोष किंवा अन्य दोष असतील तर ते दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय मानला जातो. यामुळे विवाहाचे योग लवकर जुळून येण्यास मदत होते. तर मंडळी, तुम्ही हा उपाय आहे तर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे. मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला तर याचा 100% फळ प्राप्त तुम्हाला होणार आहे. तसेच मंडळी, लग्नाचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तर जवळजवळ 130 व्हिडिओ हे लग्नाचे आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. असेच हे लग्नासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, कारण मी जेव्हा नवीन कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरलेलं नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तसेच बघा मंडळी, मी जे हे उपाय तुम्हाला सांगत असते, प्रत्येक उपायाच्या वेळेस मी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये वेगवेगळे वस्तू टाकायला सांगत असते आणि उपाय देखील माझे खूप महत्त्वाचे असतात. परंतु बऱ्याच जणांच्या मला कमेंट आलेल्या होत्या की व्हिडिओ थोडा मोठा होतो. तर बघा, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्कीच कमेंट करून मला सांगा. श्री स्वामी समर्थ.